उमरगा शहरातील आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरासाठी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी स्वखर्चातून जागा उपलब्ध करून दिली असून मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडल्याने भाविकांच्या श्रद्धेला आता कायमचा हक्काचा पत्ता मिळाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कारले प्लॉट डिग्गी रोड परिसरात सरस्वती पंडित पांचाळ यांच्या घरी आई तुळजाभवानी देवीची पूजा केली जात आहे। सुमारे 40 वर्षांपूर्वी वाळूच्या ढिगाऱ्यातून सापडलेला दगड आज देवीच्या मूर्तीचे रूप धारण करत असल्याने परिसरातील भाविकांची श्रद्धा दुणावली आहे। वाढत्या गर्दीमुळे स्वतंत्र मंदिराची मागणी होत होती, जी आता पूर्ण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी सविता आगसे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। शुक्रवारी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते मंदिराचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले। यावेळी सरस्वती पंडित पांचाळ यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते। यामध्ये नगरसेवक सचिन जाधव, शफी चौधरी, राहुल शिंदे, शरद पवार, सिद्धार्थ सोनकांबळे, योगेश तपसाळे, वाल्मिक बोयने, वसंत वासुदेव, अहमद मुजावर, विलास दूधभाते, कैलास स्वामी, विश्वनाथ आलगुडे, शिवाजी माने, गोविंद सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, संदीप जगदाळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। किती वर्षापासून हे आम्ही काहीतरी आता 25-30 वर्षापासून जसं आलेत काय मी तसं तेव्हापासून बघते तर बघा देवी थोडं पहिलं उभं खडा होतं, खड्यापासून मोठे झाले, मोठ्यापासून पुन्हा आणि मोठे झाले, चांगलं असं आपल्यापुढंच त्याला काळा पाषाणाचा पाटा तयार झाला आणि हात पाय आपल्यापुढंच त्याला तयार होत आले बघा। आमच्या समोरची गोष्ट आहे। सौमंडा सगळ्या गल्लीतले सगळ्याला श्रद्धा बसल्या म्हणूनच सगळेजण म्हणजे भावश्रद्धा बसल्या सगळ्याची देवी चांगलं सगळ्याच्या ह्याच्यात आहे म्हणून सगळेजण हे करलेत ना, असं प्लॅट घ्यावं सगळ्याच्या मनात आहे किंवा देवीला हिथंच कुठं जाऊ देऊन लांब गल्लीतल्या लोकांना सगळ्याची भावना आमची आहे म्हणून हिथंच जागा किरण भाईला घेऊन द्या म्हणून सांगून तिथंच ह्या लावल्या सगळे। किरण भाईने काय पुढाकार घेतला? सगळं त्यांनीच पुढाकार घेतलेत की किरण भयानच पुढाकार घेतले तर सगळं देवीचं आम्ही सगळं घेता, आम्ही सगळं करता, जागा घेऊन देता, आम्ही मदत करता, भयानच बोलले सगळं स्वतःच्या खर्चातूनच केले तिने। वैयक्तिक कुणाच काही घेतले नाही, त्याने स्वतः दिलेत। मला आनंदच वाटलं की आम्ही सगळेच महिला होते, पुरुष होते, सगळेजण आम्हाला सगळ्यांनी काल किरण भयाने घेऊन देवी पुढं हार नारळ करून सगळं त्याने जाग्याचं सगळं सांगितले। आम्हाला सगळं आनंदच वाटलं, सगळ्याला चांगलं वाटलं। जागे मागितला स्वतः त्याने सगळ्याच्या पुढे पैसे दिले, सगळेजण गोळा केले, सगळ्याला माणसांना बायकांना व्यवस्थित सगळ्याला सगळं चांगलं वाटलेलं आहे। किरण भैया केले म्हणून सगळ्याला आनंदच आहे ना। कुठलाच नगरसेवक आजोपत्र काही केले नाही, आता यावेळेस किरण भैयानं चांगलंच केले, मग सगळ्यालाच आनंद आहे ना। जर वेळेस इलेक्शनला थांबतात की ह्यावेळेस करू आम्ही करतावाच, मध्यम करतावा, जागा करतावा, सगळं करतावा हेच म्हणत आले सगळेजण। कुठलंच नगरसेवक केली केलेत का पण कोणच केली। 30-40 वर्ष झालं बघा सर। आणि कधी बी मतदानला आलेले लोक मागायचे, मी एवढंच म्हणायची त्यांना, मला देवीला जागा द्या, मी असं भाड्यानं किती वर्ष राहू, असं सगळ्यालाच मागणी घातली आतापर्यंत। करूतच म्हटले बरं, कोण केलेलं नाही। किरण भैयाला मागणी घातल्या देवीची मूर्ती बघून त्याने आधी बी चर्चा करायचं होतं, काकू असली मूर्ती घरी का बरं ठेवला म्हटले, तरी बी मी म्हटले सगळ्याला मागणी घातले भैया म्हटले, मला एवढं देवीला जागा द्या म्हटल्यावर त्याने सगळं करतो म्हणून केले बी। आनंद वाटलं, सगळ्याला चांगलं वाटलं। काल भूमिपूजन सुद्धा केले त्याने, सगळ्याला चांगलं वाटलं, माझं बी मन हलकं वाटलं। मिळाली किरण भैयानं काल पैसे बी दिले, लय छान वाटलं बघा। आम्हाला तर आनंद वाटलं बघा, त्या किरण भैयाचं लय आभार मानतो आम्ही। आतापर्यंत कोणच त्याने केलनीत करूत धरूत म्हणण्यात 30-40 वर्ष असंच निघ। सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।